सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, भाग 2. तुम्ही खूप वाईट आहात. निघतो मी, बाय. रागाने खोलीबाहेर पडत तो म्हणाला. मला माहीत आहे, संध्याकाळी लवकर यायचं, मात्र विसरू नकोस. विश्वासराव ओरडून म्हणाले. अर्जुन खोलीबाहेर आला. राजश्री अजूनही तिच्या खोलीत होती. प्रज्वल आणि मुलांची आवरावर चालू असेल. त्याने सुस्कारा सोडला आणि हॉलमध्ये असलेल्या आईच्या फोटोकडे नजर टाकून घराबाहेर पडला. बंगल्याबाहेर पार्थ त्याची गाडी पार्क करून उभा होता. उंच देखण्या पार्थला बघून अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आलात राजे? तुमची वाट बघून डोळे मिटायची वेळ आली होती. पार्थचा चेहरा अजूनही वैतागलेला होता. अरे, ओव्हर ॲक्टिंगची चालती बोलती दुकान. पहिली गोष्ट, मला अजिबात उशीर झाला नाहीये. तूच लवकर आला आहेस. आणि दुसरी गोष्ट, तुला सांगून थकलो मी की मी ऑफिसला जात जाईल. तू गाडी घेऊन येत जाऊ नकोस. गाडीचा दरवाजा उघडून त्यात बसत अर्जुन म्हणाला. घ्या, आमच्या ऑफिसच्या मौल्यवान हिऱ्याला कोणी पळवून घेऊन जाऊ नये म्हणून एवढा जीवाचा आटापिटा करून रस्ता वाकडा करून इथपर्यंत या आणि हेच ऐका. देवा, बघतोस आहेस ना तू? नाटकीपणानं पार्थ बोलतच अर्जुनला हसू आवरेनासं झालं. पार्थने गाडी सुरू केली. अर्जुनने सहज खिडकीतून बाहेर बघितलं. राजश्री बाल्कनीत येऊन गाडीकडे बघत होती. राजू, अगं कुठं लक्ष आहे तुझं? मुलांना उशीर होतो आहे शाळेत जायला. प्रज्वलने परत आवाज दिला. आलेच. खिडकीवर पडदा ओढून ती वळली. तोच तिच्या भोवती हातांचा विळखा पडला. राजश्री पटकन दचकली. हे काय? मुलं आहेत अजून खोलीत. ती इथे तिथे बघत म्हणाली. लक्ष कुठं आहे मॅडम तुमचं? मुलं आत्ताच खाली गेली. प्रज्वलने तिच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले. प्रज्वल, ही काय वेळ आहे का? राजश्री दूर होत म्हणाली. प्रेमाला वेळ नसते. प्रज्वल राजश्रीला मिठीत घेत म्हणाला. आता तूच ओरडला होतास ना मुलांना शाळेत जायला उशीर होतो आहे म्हणून. राजश्री दटावत म्हणाली. बाबा आहेत खाली. तसंही आशा बघते सगळं. तू लगेच गेली तू नाहीस तरी चालणार आहे. राजश्रीच्या ओठावरून बोट फिरवत प्रज्वल म्हणाला. प्रज्वल, प्लीज आता नको. राजश्रीने त्याला दूर केले. आता काय झालं? एवढी उदास का आहेस? त्याने तिला समोर बसवत विचारलं. काही नाही. नजर बाजूला वळवत राजश्री म्हणाली. राजू, प्रज्वलने हातात तिचा चेहरा आपल्याकडे केला. ते बाबांचं आणि अर्जुनचं परत भांडण झालं. राजश्रीने उत्तर देताच प्रज्वलने श्वास सोडला. त्यात काय नवीन? त्याचा मूड पूर्णपणे बदलला. नवीन म्हणजे? बाबांनी आज अर्जुनला घरी लवकर यायला सांगितले आहे. पण कशासाठी ते काही सांगायला तयार नाहीत. राजश्री थोडी चिंतेत वाढली. राजश्री, तू नको त्यांची एवढी काळजी करूस. ते त्यांचं बघतील. प्रज्वलने उठून स्वतःची तयारी करायला सुरुवात केली. तो उठला आहे बघून राजश्री मुलांकडे बघायला खाली निघाली. आरव, अद्वैत झालं का खाऊन? राजश्रीने विचारताच विश्वासरावाने तिच्याकडे बघितलं. मुलांनी त्यांना त्यांच्या खोलीतून बाहेर यायला लावलं होतं. ते त्यांच्यासोबत त्यांच्या गप्पा ऐकत होते. यांची ऑफिसची तयारी करून देत होते. राजश्रीने स्पष्टीकरण दिलं. आशा, मुलांचा डब्बा भरला का? मम्मा, माझ्या टिफिनमध्ये काय आहे? आरवने दूध पिता पिता विचारलं. चीज सँडविच. राजश्री हसून म्हणाली. आणि माझ्या? लगेचच अद्वैतचा प्रश्न आला. तुला ब्रेड आणि बटर. राजश्री, रोज डब्यात ब्रेड नको देत जाऊस. वेगळं काहीतरी दे. विश्वासराव न राहून म्हणाले. बाबा, मुलांना जे आवडतं तेच देते मी. एवढा वेळ शाळेत राहायचं असतं. उपाशी राहिले की मग तब्येत बिघडते त्यांची. तुम्ही दोघं आवरा पटकन. आता व्हॅन येईल. चला पटकन दूध पिऊन टाका. राजश्री मुलांकडे बघत म्हणाली. दूध पिऊन होतच मुलं बाहेर पळाली. आशा, ही दप्तर बाहेर देऊ नये. दोघंही नग आहेत नुसती. राजश्री स्वयंपाकघरात जात म्हणाली. तोपर्यंत प्रज्वल खाली आला होता. विश्वासरावाजवळ येऊन तो त्यांच्या पाया पडला. आज कोणती मीटिंग आहे? विश्वासरावांनी विचारलं. एक महत्वाचा डील आहे बाबा. तसंही तुम्हाला सगळं माहीत असतं.
मग तुम्ही का नाही येत ऑफिसला? प्रज्वलने विचारलं. माझं काम करून कमावून झालं आहे. आता जे करायचं आहे ते तुला आणि अर्जुनला करायचं आहे. तो अर्जुन तरी कुठं ऑफिसला येतो? प्रज्वल नाराज होत म्हणाला. त्याचं ते काम जोरात चालू आहे ना, करू देत तिथे धडपड. शेवटी आपलं ऑफिस आपलंच आहे ना. विश्वासराव वर्तमानपत्राची पानं उलटत म्हणाले. बाबा, राग येणार नसेल तर एक विचारू का? प्रज्वलने चहाचा कप तोंडाला लावत विचारले. मला का राग येईल? विचार. विश्वासराव शांतपणे बोलत होते. ते राजू सांगत होती संध्याकाळी कोणी येणार आहे म्हणून. हो, मी काही जणांना बोलवलं आहे. मग मीही घरी लवकर येऊ का? प्रज्वलने विचारले. सध्या तरी गरज नाही, लागली तर सांगेन मी तुला. तू तुझ्या कामावर लक्ष दे, ते महत्वाचं. तुमचं होऊ देत, मी आहे आत. मगाशी मुलांसाठी बाहेर आलो होतो. विश्वासराव त्यांच्या खोलीत गेले सुद्धा. बघितलंस, काही सांगितलं तरी का? आहे ना मी घरची मोठी सून, पण नाही. मला ना असं वाटतंय की त्यांची सून म्हणून माझा अजूनही स्वीकार केला नाहीये. राजश्री डोळे पुसत म्हणाली. राजू, अगं 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, कसं नाही स्वीकारणार? आणि तू हा चुकीचा विचार करू नकोस. बाबांना आई गेल्यापासून गप्प राहायची सवय लागली आहे. प्रज्वल राजश्रीला समजावत म्हणाला. मला नाही वाटत असे. बाहेर किती छान बोलत असतात. मला बघितलं की त्यांचं तोंड उतरतं. राजश्री आपला हेका न सोडत म्हणाली. पण तुला माहिती का, तुला बघितलं की माझा चेहरा फुलतो. त्याचं काय? आता या गरीबाला नाश्ता देशील का? दिवसभरात मग कधी खायला मिळेल याची खात्री नसते. प्रज्वल राजश्रीचा मूड छान करत म्हणाला. तू ऑफिसमध्ये बॉस आहेस हे लक्षात ठेव. तुला भूक लागली की सगळ्यांना बाहेर काढायचं आणि जेवून घ्यायचं. राजश्री अजूनही चिडून बोलू लागली. हो ग माझी आई, आजपासून तेच करतो. जेवायच्या वेळेस परदेशी क्लायंट आले तरी त्यांना बाहेर काढतो आणि आधी डब्बा खातो. झालं समाधान? हात जोडत प्रज्वल म्हणाला. आता मात्र राजश्रीला हसायला आलं आणि ती प्रज्वलला नाश्ता देऊ लागली. मेरी सपनों की रानी कब आएगी तू, आए रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. गाडीत गाणी लागली होती. गाणी चालू असतानाच पार्थही आपल्या बसाड्या आवाजात गाणी म्हणत होता. तुझा हा आवाज ऐकून ती राणी पळत 7 समुद्रपार निघून जाईल. हसत गाणी बंद करत अर्जुन म्हणाला. क्या मैं इतना बुरा हूँ? पार्थचा चेहरा उतरला. नाही रे बाबा, तू तर खूपच चांगला आहेस. पण फक्त हे गाणं म्हणणं सोडून दे. तुला काय वाटतं मी टाइमपास म्हणून गाणी म्हणतो? नाही, हे तर दर्द आहेत माझ्या आयुष्यातलं, जे गाण्यामधून बाहेर पडत असतं. पार्थ गाडी चालवत बोलत होता. दर्द? आणि तुला कसलं? पोटदुखीचं की कंबरदुखीचं? अर्जुन पार्थची मस्करी करायच्या मूडमध्ये आला. तुला मस्करी वाटते आहे? एवढं वय झालं माझं, पण अजून लग्नाचा पत्ता नाही. लग्न तर सोड, साधा गर्लफ्रेंडचा पण पत्ता नाही. गर्लफ्रेंड सोड, साधी मैत्रीण पण नाही. हे काय आयुष्य आहे? पार्थ दुःखाने सुस्कारा टाकला आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं. अर्जुन, तुला नाही वाटत आपली एखादी मैत्रीण असावी? इतकी वर्ष आपण सोबत आहोत, पण कधी कोणत्याच मुलीकडे नाव तुझ्या तोंडून ऐकलं नाही. नक्की गडबड काय आहे? आता पार्थ अर्जुनला चिडवू लागला. पण मैत्रिणीचं नाव काढताच अर्जुनचा चेहरा बदलला. तो गंभीर झाला. आज आपली एक ऑर्डर जाणार आहे, माहिती आहे ना? अर्जुनने विषय बदलला. माहिती आहे रे, तू विषय बदलू नकोस. सांग ना, तुला मुलींबद्दल काहीच वाटत नाही का? पार्थ, तू गे आहेस का? पार्थने तरीही विचारले. पार्थ हे अति होते. अर्जुन आता गंभीरपणे बोलला. त्याचा आवाज ऐकून पार्थ गप्प बसला. तो गप्पपणे गाडी चालवू लागला. अर्जुन पण खिडकीच्या बाहेर बघू लागला. ऑफिस येतच पार्थने गाडी पार्क केली. तो गाडीतून उतरणार तोच अर्जुनने त्याला आवाज दिला. पार्थ. पार्थने गाडीचा दरवाजा उघडला आणि तो रागातच बाहेर निघून गेला. कितीही चिडलास तरी मी तुला नाही सांगू शकत की मी का नाही कुणाकडे बघत.
सुस्कारा सोडत अर्जुन गाडीतून बाहेर पडला. आशा, सगळी तयारी झाली का? विश्वासरावांनी विचारले. काका, तुम्ही सांगितले तसे समोसे, वेपर्स, गुलाबजाम आणून ठेवले आहेत. अजून काही करायचं आहे का? आशाने हॉल नीट करत विचारलं. बाबा, अहो मला सांगायचं ना, काही करायचं आहे का? राजश्रीने बाहेर येत विचारले. अगं काही नाही, आशाने सगळं करून ठेवलं आहे. तू फक्त तुझं आवरून ये. विश्वासराव हॉलवर नजर टाकत म्हणाले. बाबा, आता तरी सांगा ना कोण येणार आहे? ते म्हणजे तसं आवरायला. अर्जुन आला की सांगतो. म्हणजे अर्जुनला बघायला कोणी येणार आहे का? राजश्रीने पटकन विचारले. ते ऐकून विश्वासराव दचकले. मी असं म्हटलं का? माझा एक मित्र येणार आहे मला भेटायला. त्याला एक नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. त्यासाठी अर्जुनची गरज आहे. त्याला ऑफिसमध्ये पाठवलं असतं तर त्या खूपच औपचारिक गप्पा झाल्या असत्या. म्हणून त्याला घरी बोलवलं. आता समजलं की अजून काही सांगू? विश्वासरावांचा आवाज जरा चढला होता. तो ऐकून राजश्री गप्प झाली. मी ते सहज विचारलं होतं. मी आहे स्वयंपाकघरात. मुलं येतील थोड्या वेळात. राजश्री बोलत असतानाच विश्वासरावांनी फोन लावला. अर्जुन, निघालास का ऑफिसमधून? बाबा, निघतोच आहे. आता काय झालं? कारजवळ उभ्या असलेल्या अर्जुनने विचारलं. काही नाही, फक्त बघायला फोन केला की तू येतोस की नाही. येतो, विश्वासराव फोन ठेवत म्हणाले. राजश्री स्वयंपाकघरात असली तरी तिचे लक्ष मात्र बाहेरच होतं. मी आलेच हं बाबा. ती लगेच स्वतःच्या खोलीत जायला निघाली. राजश्री, एक मिनिट. विश्वासरावांनी तिला थांबवलं. काय झालं बाबा? तिचा चेहरा पटकन बदलला. अगं, थोडा शिरा करतेस का? ते माझ्या मित्राला फार आवडतो. माझ्या आत्ता लक्षात आलं. सांगते आशाला. आशाच्या नाही, तुझ्याच हाताने कर तू. विश्वासराव जरबेनं म्हणताच राजश्री तिथेच थांबली. एक फोन करून येते, राजश्री म्हणाली. फोन इथेच ठेव आणि लवकर शिरा करायला घे. राजश्री आत जाताना विश्वासरावांनी परत एक फोन लावला. तिथे बोलणं झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. आलो घरी, तेही वेळेत. आत पाऊल ठेवत अर्जुन ओरडला. त्याला बघून विश्वासराव हसले. मला माहीत होतं. आता जाऊन पटकन कपडे बदलून ये. बाबा, तुम्ही अति करताय, माहिती आहे. विश्वासराव डोळ्यावरचा चष्मा नीट करत म्हणाले. अर्जुन त्यांच्या खोलीत जाताना परत बेल वाजली. आशा, अगं दरवाजा उघड. राजश्री हात पुसत बाहेर आली. बाबा, अर्जुन आला का? त्याचा आवाज ऐकला मी. हो, तो त्याच्या खोलीत आवरायला गेला आहे. तू पण ये आवरून. मुलीकडचे आले आहेत. विश्वासराव असं म्हणताच राजश्रीचं तोंड आश्चर्याने उघडं राहिलं. मुलींकडचे? तुमचा मित्र येणार होता ना? हो, मित्रांचीच मुलगी आहे. ते बघ आलेच. विश्वासराव पाहुण्यांचं स्वागत करायला दरवाजात जात म्हणाले. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.